नागरिकत्व, सिटीजनशिप. नागरिकत्व म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नागरिकत्व म्हणजे सार्वभौम देशाचा कायदेशीर सदस्य किंवा कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचा त्या देशातील मान्यताप्राप्त दर्जा किंवा स्थान. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरिकत्व हे एक अतिशय महत्त्वाचं तत्व आहे, ज्याद्वारे नागरिकांना देशातील विशिष्ट अधिकार किंवा विशेषाधिकार प्रदान केले जातात. डेमोक्रेसी डिपेंड्स ऑन द सिटीजनशिप बिकॉज सिटीजनशिप इज द फाउंडेशन ऑफ डेमोक्रेसी. भारतीय संविधानातील पार्ट 2 मधील कलम 5 ते 11 सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्वासंदर्भात आहे. तसंच संविधानाच्या कलम 11 नुसार संसदेने पारित केलेला नागरिकत्व कायदा 1955 म्हणजेच सिटीजनशिप ऍक्ट 1955 हा नागरिकत्वासंदर्भातील महत्त्वाचा कायदा आहे, ज्यामध्ये वेळोवेळी अमेंडमेंट्स देखील करण्यात आलेले आहेत. भारतीय संविधानाने संपूर्ण भारतासाठी एकच नागरिकत्व दिलेलं आहे. त्यामुळे नागरिकत्व हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असून तो जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. नमस्कार, लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोड 5 मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मागील एपिसोड 4 मध्ये आपण संविधानाच्या भाग 1 मध्ये द युनियन अँड इट्स टेरिटोरी संदर्भात सविस्तर स्वरूपात माहिती घेतली. आजच्या या एपिसोड 5 मध्ये आपण नागरिकत्व म्हणजेच सिटीजनशिप बाबत जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. सिटीजनशिप समजून घेण्याआधी आपल्याला भारताच्या निर्माणाची पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आपण एपिसोड 1 मध्ये पाहिलं की 3 जून 1947 नंतर जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी कॅबिनेट मिशन योजना रद्द करण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 म्हणजेच इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट सादर केला, तेव्हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील भारताची भारत आणि पाकिस्तान या 2 राष्ट्रांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी एक मोठा प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे आपल्या देशाची सीमा काय असेल आणि भारताचा नागरिक कोण असेल. भारताच्या झालेल्या फाळणीनंतर पाकिस्तानामधून भारताकडे आणि भारतामधून पाकिस्तानामध्ये अनेक जणांनी स्थलांतर केलं आणि त्यामुळेच भारताचा नागरिक कोण असेल, नागरिकत्वाचे निकष काय असतील आणि नागरिकत्वाबाबत कोणताही संभ्रम राहू नये हे ठरवणं त्यावेळी खूप महत्त्वाचं झालेलं होतं. सबब नागरिकत्वासंदर्भात निर्माण झालेला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्या नेत्यांनी आणि संविधान निर्मात्यांनी भारताची राज्यघटना तयार करताना हाताळलेला असून भारताच्या संविधानातील भाग 2 नागरिकत्व सिटीजनशिप जे भारताच्या नागरिकत्वाच्या पात्रतेचे निकष सांगतात याचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न नागरिकत्व म्हणजे काय, भारताच्या राज्यघटना निर्मितीवेळी नागरिक म्हणून कोणाचा विचार केला, नागरिकत्वाबाबत संविधान काय म्हणतं हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. चला तर मग सुरुवात करूया. संविधानाचा भाग 2 नागरिकत्व सिटीजनशिप. भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 ही 7 कलम नागरिकत्व म्हणजे सिटीजनशिप संदर्भात आहेत. काय आहेत ही कलम जाणून घेऊयात. सर्वात प्रथम वाचूयात आर्टिकल 5. सिटीजनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकत्व. ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एव्हरी पर्सन who has his domicile in the territory of India and A who was born in the territory of India or B either of whose parents was born in the territory of India or C who has been ordinarily resident in the territory of India for not less than 5 years immediately preceding such commencement shall be a citizen of India. कलम 5 सांगते की संविधानाच्या प्रारंभी भारतात किंवा भारताच्या राज्य क्षेत्रात अधिवास असलेली कोणतीही व्यक्ती आणि ए ज्याचा जन्म भारताच्या राज्य क्षेत्रात झाला होता किंवा बी ज्याचे आई वडील यांच्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मलेले होते किंवा सी अशी व्यक्ती अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी आहे, अशा व्यक्तीला भारताचं नागरिक मानलं जाईल. या कलमातील अधिवास म्हणजेच डोमेसाईल हा शब्द महत्त्वाचा आहे. आपल्याला सरकारी सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी किंवा प्रवेश मिळवण्यासाठी
अधिवास प्रमाणपत्राची गरज भासते आणि सामान्यपणे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांसारखे नियुक्त अधिकारी अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट जारी करतात. हे आपल्याला माहितीच आहे. परंतु आपण कधी विचार केला का अधिवास म्हणजे काय? काय फरक आहे अधिवास आणि निवास या दोन शब्दांमध्ये? त्यामुळं इथं अधिवास, डोमेसाईल हा शब्द समजून घेणं महत्वाचं ठरतं. समजा जर तुम्ही तुमच्या नोकरीनिमित्त एखाद्या शहरात गेला आणि त्या शहरात 6 महिने राहिला तर तुम्ही त्या शहराचे रहिवासी म्हणजेच रेसिडेंट आहात. परंतु अधिवास म्हणजे एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी राहणं किंवा कायमस्वरूपी राहण्याचा मानस असणं. उदाहरण पाहूया. तुम्ही महाराष्ट्रातील पुण्यामध्ये जन्मला, वाढला आणि कायमस्वरूपी राहिलात आणि इथून पुढेही तुमचा राहण्याचा मानस आहे तर महाराष्ट्रातील पुणे हा तुमचा अधिवास आहे. आणि जर तुम्ही कामानिमित्त किंवा इतर प्रयोजनार्थ दिल्लीमध्ये 6 महिने राहिलात तर दिल्ली तुमचा अधिवास होऊ शकत नाही, तर दिल्ली हा तुमचा निवास होता असं म्हणता येईल. त्यामुळं नागरिकत्व मिळवण्यासाठी अधिवास असणं ही एक महत्वाची अट आहे. आता वाचूयात आर्टिकल 6. राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन्स हू हॅव मायग्रेटेड इंडिया फ्रॉम पाकिस्तान. पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क. Notwithstanding anything in the Article 5, a person who has migrated to the territory of India from the territory now included in Pakistan shall be deemed to be a citizen of India at the commencement of this constitution if a. he or either of his parents or any of his grandparents was born in India as defined in the Government of India Act 1935 as originally enacted, and b. 1. In the case where such person has so migrated before the 19th day of July 1948, he has been ordinarily resident in the territory of India since the date of his migration, or 2. In the case where such person as so migrated on or after the 19th day of July 1948, he has been registered as a citizen of India by an officer appointed in that behalf by the government of the Dominion of India on an application made by him therefore to such officer before the commencement of this constitution in the form and manner prescribed by the government, provided that no person shall be so registered unless he has been a resident in the territory of India for at least 6 months immediately preceding the date of his application. कलम 6 समजून घेण्याचा प्रयत्न करू. भारत आणि पाकिस्तानची झालेली फाळणी लक्षात घेऊन भारतीय राज्यघटनेत कलम 6 चा समावेश करण्यात आला आहे. 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. त्यावेळी भारतामधून पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमधून भारतामध्ये बऱ्याच लोकांनी स्थलांतर केलं होतं आणि म्हणून अशा स्थलांतरित व्यक्तींसाठी कलम 6 प्रमाणे नागरिकत्व दिलं गेलं. कलम 6 सांगतं की पाकिस्तानमधून भारतामध्ये स्थलांतर केलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक मानला जाईल. ते केव्हा? ए. जर अशा व्यक्तीच्या माता पिता किंवा आजा आजीपैकी कोणाही एकाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये व्याख्या केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर. बी. त्यातील 1. अशी व्यक्ती जिने 19 जुलै 1948 पूर्वी स्थलांतर केलं असेल आणि तेव्हापासून सामान्यतः ती व्यक्ती भारताचा निवासी असेल तर. बी. क्लॉज 2. अशी व्यक्ती जिने 19 जुलै 1948 या दिवशी किंवा त्यानंतर स्थलांतर केलं असेल आणि संविधानाच्या प्रारंभापूर्वी अशा व्यक्तीने डोमिनियन ऑफ इंडिया सरकारने नियुक्त केलेल्या सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करून नागरिक म्हणून नोंदणी करून घेतली असल्यास अशा व्यक्तीला भारताचा नागरिक मानलं जाईल. त्यासाठी अशी अटही घालण्यात आली आहे की अशी व्यक्ती आपल्या अर्जाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी कमीत कमी 6 महिने भारताच्या राज्य क्षेत्रातील निवासी असेल तरच तिला नागरिकत्व बहाल करण्यात येईल. आता वाचूयात
आर्टिकल 7 राइट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन मायग्रेट्स टू पाकिस्तान. स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. Notwithstanding anything in Articles 5 and 6, a person who has after the first day of March 1947 migrated from the territory of India to the territory now included in Pakistan shall not be deemed to be a citizen of India, provided that nothing in this article shall apply to a person who, after having so migrated to the territory now included in Pakistan, has returned to the territory of India under a permit for resettlement or permanent return issued by or under the authority of any law, or every such person shall, for the purpose of Clause B of Article 6, be deemed to have migrated to the territory of India after the 19th day of July 1948. आपण पाहिलं की भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी स्थलांतर केलेलं होतं. कलम 6 पाकिस्तानातून भारतात स्थलांतर करून आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वासंदर्भात आहे, तर कलम 7 हे भारतातून पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वासंदर्भात आहे. जी व्यक्ती फाळणी दरम्यान भारतातून पाकिस्तानमध्ये स्थलांतर करून गेली तिचं नागरिकत्व रद्द करण्याबाबत भारतीय राज्यघटनेत कलम 7 ची तरतूद करण्यात आली. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर करून गेलेल्या व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाहीत असं कलम 7 मध्ये नमूद आहे. परंतु या आर्टिकलमध्ये कोणतीही गोष्ट अशा व्यक्तीला लागू होणार नाही जी आता पाकिस्तानमध्ये समाविष्ट असलेल्या प्रदेशात स्थलांतरित झाल्यानंतर पुनर्वसन किंवा कायमस्वरूपी परत येण्याच्या परवान्यांतर्गत म्हणजेच परमिट फॉर रिसेटलमेंट खाली किंवा कोणत्याही कायद्याच्या अधिकाराखाली भारताच्या प्रदेशात परत आली आहे आणि अशी प्रत्येक व्यक्ती कलम 6 च्या क्लॉज बी च्या उद्देशाने 19 जुलै 1948 नंतर भारताच्या हद्दीत स्थलांतरित झाल्याचं मानलं जाईल. म्हणजेच साध्या शब्दात जर अशी व्यक्ती 19 जुलै 1948 पूर्वी आली असेल तर अशा व्यक्तीला सहज नागरिकत्व मिळेल आणि त्या व्यक्तीला कोणतंही रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करावी लागणार नाही. पुढे वाचूयात आर्टिकल 8 राइट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. मूळचे भारतीय असलेले पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क. Notwithstanding anything in Article 5, any person who or either whose parents or any of whose grandparents was born in India as defined in the Government of India Act 1935 as originally enacted and who is ordinarily residing in any country outside India as so defined shall be deemed to be a citizen of India if he has been registered as a citizen of India by the diplomatic or consular representative of India in the country where he is for the time being residing on an application made by him therefore to such a diplomatic or consular representative, whether before or after the commencement of this constitution in the form and manner prescribed by the government of the Dominion of India or the government of the India. कलम 8 स्पष्ट करते की आर्टिकल 5 मध्ये काहीही अंतर्भूत असलं तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये परिभाषित केल्यानुसार किंवा ज्यांचे आई वडील किंवा ज्यांचे आजी आजोबांपैकी कोणीही भारतात जन्माला आलं असेल आणि जो सामान्यतः भारताबाहेरील कोणत्याही देशात राहत असेल अशा व्यक्तीने तो राहत असलेल्या देशाच्या डिप्लोमॅटिक किंवा काउन्सिलर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियाकडे भारताचा नागरिक म्हणून नोंदणी केली असेल आणि त्याने संविधान सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर त्या देशाच्या डिप्लोमॅटिक किंवा काउन्सिलर रिप्रेझेंटेटिव्हकडे भारत सरकारने विहित केलेल्या स्वरूपात किंवा पद्धतीने अर्ज किंवा नोंदणी केली असेल तर त्याला भारताचा नागरिक मानण्यात येईल. थोडक्यात कलम 8 नुसार भारताबाहेर इतर देशांमध्ये राहत असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीस भारतीय नागरिक मानलं जाईल ते किंवा जर त्या व्यक्तीने परदेशातील भारतीय दूतावासात नागरिकत्वासाठी अर्ज करून
नागरिक म्हणून नोंदणी केली असेल तर. पुढे वाचूया आर्टिकल 9. Persons voluntarily acquiring citizenship of foreign state not to be a citizen. परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती ह्या भारताचे नागरिक नाहीत. No person shall be a citizen of India by virtue of Article 5 or be deemed to be a citizen of India by virtue of Article 6 or Article 8 if he has voluntarily acquired the citizenship of any foreign state. कलम 9 स्पष्टपणे सांगतं की भारताचे नागरिकत्व असणारा कोणताही व्यक्ती इतर देशाचं नागरिकत्व घेऊ शकत नाही. थोडक्यात भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वास मान्यता नाही. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होईल, संपुष्टात येईल. पुढे वाचूयात कलम 10. कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ सिटिझनशिप. नागरिकत्वाचे हक्क चालू राहण्याबाबत. Every person who is or deemed to be a citizen of India under any of foregoing provisions of this part shall, subject to the provisions of any law that may be made by Parliament, continued to be such citizen. कलम 10 स्पष्ट करतं की भारताचे नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसदेने पारित केलेल्या अशा कोणत्याही कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून भारताची नागरिक म्हणून कायम राहील. म्हणजे संसद जोपर्यंत असा कोणताही कायदा पारित करीत नाही किंवा असा बदल करीत नाही ज्याद्वारे नागरिकत्व रद्द केलं जाईल तोपर्यंत प्रत्येक नागरिक हा भारतीय नागरिक असेल आणि त्याचं नागरिकत्व कायम असेल. पुढे वाचूयात आर्टिकल 11. पार्लियामेंट रेग्युलेट द राईट ऑफ सिटिझनशिप बाय लॉ. संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणं. नथिंग इन द फॉरगोइंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट शॅल डेरोगेट फ्रॉम द पॉवर ऑफ पार्लियामेंट to make any provision with respect to the acquisition and the termination of the citizenship and all other matters relating to the citizenship. कलम 11 स्पष्ट करतं की संसदेला नागरिकत्वाचं संपादन, ॲक्विजिशन आणि समाप्ती, टर्मिनेशन आणि नागरिकत्वाविषयी अन्य सर्व बाबींसंदर्भात कायद्यानं तरतूद करण्याचा अधिकार असेल. म्हणजेच संसदेला नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या याच कलम 11 नुसार नागरिकत्वासंदर्भात भारतीय नागरिकत्व कायदा 1955 म्हणजेच इंडियन सिटिझनशिप ॲक्ट 1955 तयार करण्यात आलेला आहे. भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व मिळवण्यासाठी 5 मार्गांची तरतूद करण्यात आलेली आहे. जन्माद्वारे बाय बर्थ, वंशतत्वाद्वारे बाय डिसेंट, नोंदणीद्वारे बाय रजिस्ट्रेशन, स्वीकृती तत्वाद्वारे बाय नॅचरलायझेशन, प्रदेशाच्या सम्मिलीकरणाद्वारे बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटोरी. तसंच इंडियन सिटिझनशिप ॲक्ट 1955 म्हणजेच नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व संपुष्टात आणण्याचे देखील 3 मार्ग आहेत. नागरिकत्वाचा त्याग करणं बाय रेन्युन्सिएशन ऑफ सिटिझनशिप, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यामुळं नागरिकत्व संपुष्टात येणं बाय डिप्रिव्हिएशन ऑफ सिटिझनशिप, नागरिकत्व काढून घेणं बाय टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप. या भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये अनेक वेळा सुधारणा, अमेंडमेंट्स देखील करण्यात आलेल्या आहेत. इंडियन सिटिझनशिप ॲक्ट 1955 मध्ये या सर्व तरतुदी आणि झालेल्या विविध अमेंडमेंट्स विषयी सविस्तरपणे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की नागरिकत्वासंदर्भात संविधानाच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 अशी एकूण 7 कलमं आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 11 नुसार संसदेने पारित केलेला नागरिकत्व कायदा हा देखील नागरिकत्वासंदर्भातील महत्त्वाचा कायदा आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना एकेरी नागरिकत्व दिलेलं आहे. थोडक्यात नागरिकत्वाद्वारे नागरिकाला देशाची पूर्ण सदस्यता मिळते, ज्याद्वारे नागरिकाला राजकीय आणि नागरी अधिकार प्राप्त होतात. नागरिकत्व हा अतिशय महत्त्वाचा विषय असून फक्त भारतीय नागरिकत्व असणाऱ्यांनाच निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क दिला गेला आहे. तसंच संसदेचे, राज्य विधिमंडळाचे सदस्यत्व फक्त भारतीय नागरिकांनाच मिळू शकतात. भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यांचे राज्यपाल, महाधिवक्ता इत्यादी काही महत्त्वाची पदं धारण करण्याचा हक्क सुद्धा फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. म्हणजेच
भारताचं नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तीलाच आहे. अशा प्रकारे भारतामध्ये नागरिकत्वासंदर्भात संविधानातील कलम 5 ते 11 अंतर्गत विविध तरतुदी असून नागरिकत्व कायदा 1955 हा देखील नागरिकत्वासंदर्भात आहे. या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 6 मध्ये आपण संविधानाच्या पार्ट 3 म्हणजेच भाग 3 ची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 6 ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आपल्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.